काय झालंय हिला? हसायचं नावच घेत नाहीये. ओ माझी राणी, इकडे इकडे इकडे. आमच्याकडे साड्यांचा सेल लागलाय बरं का. म्हणजे बघा ना ट्राय करून आमच्या साड्या. नऊवारी, सहावारी, पैठणी, कांजीवरम सगळे आमच्याकडे. डिझायनर साड्या सुद्धा आहेत आमच्याकडे. जरा येऊन ट्राय करा ना तुम्ही. इकडे काय बघताय मॅडम, तुम्ही या या. मला एक एक साडी दाखवतो. अहो आमच्याकडे अशा साड्या आहेत ना ज्या पूर्ण साताऱ्यात तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. हा ही बघा, ही जी साडी आहे ना ही तर तुम्हाला एवढी छान दिसेल, एवढी फुलून दिसेल की तुम्ही बाकीच्या लेडीज ना एकदम अशा जेलस फील करवाल. माहितीये का? हे बघा ही जी साडी. अहो या ना मॅडम, दुसरी साडी बघा. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की डोक्यावरनं पदर पडूच नाही तर ही साडी आहे. ही साडी एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, एकदा ट्राय. नाही नो प्रॉब्लेम, अजून व्हरायटीज आहेत ना आपल्याकडे. तुम्ही या, मी तुम्हाला एक तिसरी साडी दाखवतो. अहो या ना, हे बघा ही तिसरी साडी आहे ना. अहो ही जर तुम्ही नेसली, ही बघा ही साडी एकदम तुम्हाला छान दिसेल मॅडम. मी सांगतोय ना तुम्हाला. काय काय रे मुर्द्या, माझ्या साड्याचा बाजार मांडतोस होय? तुला बघतेच आता. बघतेच म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? माझा हिसका दाखवते तुला. ऐका ना, मी गंमत करत होतो. आजी माझी बायको बघते हो. असं नका ना करू प्लीज. एवढं मी मारतीया आणि घोडा हसतोया. थांब, तुला चांगलं झुडपूनच काढते बघ. आजी आजी मारू नका. आजी आहो आजी एक मिनिट. मी तुमच्या साड्या विकत नव्हतो आजी. मी फक्त तिला हसवण्याचा प्रयत्न करत होतो. गप्पा बस, मला उल्लू बनवू नको. मी काय खुळी नाही, तुला बघतेच आता. माझा इंगा तुला. आजी जाऊ द्या. अहो त्यांनी खरंच काही केलं नाहीये. ते मला हसवण्यासाठीच करत होते एवढं सगळं. जाऊ द्या ना तुम्ही, सोडा त्यांना, माफ करा. अगं बाई, आली का नवऱ्याची कड घ्यायला? असू दे असू दे. नवरा बायकोनं एकमेकासाठी असंच उभा राहिलं पाहिजे. गुन्ह्या गोविंदानं संसार करा. तुम्हाला कुणाची ही दृष्ट लागू नये. जावा, खुश राहावा. चला. ए गोड्या, कोण? मी? इकडे हो तू ये इकडं. काय झालं आजी? मगापासून एवढा खेळ खेळला त्या पोरीला हसवण्यासाठी. तिला काही तरस बिरस देत नाहीस ना? अहो आजी मी नाही काही त्रास देत तिला. ती थोडी रागावली होती म्हणून तिचा मनवायचा प्रयत्न करत होतो. अगं बाई बोल ना काहीतरी. आजी नाही नाही, त्रास नाही देत ते मला. सोडा तुम्ही. हा या या या. चला लवकर. चला. ऐ, चला लवकर. साडी देखील मला माझी. ही तुमची सॉरी. सॉरी या. सॉरी सॉरी सॉरी. चला चल राणी. सर म्हणतायत तसं मी फार विचार करायला नको. माझ्या मनात उगाच काही येते. मी काय इंद्रजित सर यांना सांगायची घाई करतेय. बुवांची गोष्ट समोर यायची तेव्हा येईल. मी योग्य वेळेची वाट बघायला पाहिजे. राणी कुठे हरवलीस परत? नाही नाही, काय नाही सर. आपण रेस लावायची का? रेस साठी तर आय एम ऑलवेज रेडी. चला मग. चलो. बघा बर का सर, हराल तुम्ही. राणीची जिंकणं सोपं नाहीये. 1 2 3. तुझ्या विरोधात मला जिंकायचं पण नाही राणी. अगदीच जिंकायचं असेल तर तुझं मन जिंकायचंय मला. तू अशीच नेहमी हसत खेळत खुश राहावीस एवढीच इच्छा आहे माझी.
कोण आहात तुम्ही? इथे कशाला आलात? उद्याच्या संक्रांतीसाठी घर सजवायची ऑर्डर आहे, आम्हाला केटी सरांनी पाठवलंय. घराचं डेकोरेशन हे ठरलं कधी आणि मला कसं नाही माहित? मला ती ते काय राणी आणि इंद्राची पहिली मकर संक्रांत आहे, त्यामुळे मी यांना डेकोरेशन करायला सांगितलं होतं. अहो पण तुम्हीच तर सांगितलं ते. आबा तुम्ही तर एकदम छुपा रुस्तम निघालात. तो तुम्ही आहेच. अरे तुमचा आनंद करता एवढं करू शकतो ना मी. मला तर काही आयडियाच नव्हती की आपण असं काही सेलिब्रेट वगैरे पण करणार आहोत. थँक्यू आबा. बाप आहे मी तुझा. तुमचं भलं कशात आहे मला चांगलं कळतं. मला ते तुम्हाला आठवतंय आपली पहिली मकर संक्रांत आपण अशी सजावट करून साजरी केली होती. आपण आपली पहिली संक्रांत साजरी केली होती का? हे बघा हे असं आहे तुमचं. तुम्ही गोष्टीला विसरता, मी काही विसरत नाही. मला ती राणी आणि इंद्राची पहिली मकर संक्रांत लक्षात राहील अशी साजरी करूया ना आपण. बरं तुम्ही ते पतंग आणि मांजे आणलेत का डेकोरेशन करायला? नाही, फक्त लाल फुलंच आणली आहेत. तर संक्रांत म्हटल्यावरती पतंग हवेच ना काय रे? इंद्रा तेवढं ते पतंगाचं डेकोरेशनचं बघून घे. आबा मी मॅनेज करतो, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. अरे तू आहेस म्हटल्यावर मला कशाला येईल स्ट्रेस? तुझी पहिली मकर संक्रांत आहे की नाही? तुला हवं तसं डेकोरेशन कर. हो हो मी बघतो. दादा तुम्ही या आत या. हे जा, पोरांना सांग सगळं मटेरियल आतमध्ये घेऊन या. हो सांग. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? मुळात या सगळ्याची गरजच काय आहे? तसंही आज आपण सगळे संध्याकाळी कोल्हापूरला जाणार आहोत ना. नाही आई, आपण सगळे नाही जाणार आहोत. म्हणजे आबा तुम्हीच सांगा ना आईला. अरे इंद्रा मी सांगितलं तर गडबड होईल, तूच सांग. नाही पण तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही ना आई, सो तुम्हीच बोला. अरे तुझ्या समोर ती टोकाचा शब्द वापरणार नाही, तूच बोल. काय चाललंय तुमचं? तुम्ही मला सांगणार आहात का नाही? अरे इंद्रा तूच सांग. ते कसं आहे आबा, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगाल ना आईला, सो तुम्हीच सांगा. नाही रे तू उत्तम समजावशील आईला. पण कसं आहे आबा, तुम्ही मुद्देसूद बोलता ना, सो तुम्हीच सांगा ना. अरे तुझ्याही तुझंच ऐकते. एक मिनिट, काय तुम्हा बापलेकांचं चाललंय काय? इंद्रा मला कळायला हवं या घरात नक्की काय चाललंय. हो कसं आहे आई, आबांची इच्छा होती की आपण सगळ्यांनी जायचंय लग्नाला, पण आता थोडं चेंज झालाय प्लॅन मध्ये. मी आणि राणी घरीच थांबणार आहोत, आपण सगळे नाही जाणार आहोत. का? कशासाठी? सगळ्यांनीच जायचं ठरलंय ना, मग तुम्ही दोघं इथे थांबून काय करणार आहात? नाही नाही ठरलं होतं मान्य आहे मला, पण फॅक्टरीत माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आलंय, सो मी आणि राणी घरीच थांबणार आहोत. काय होतं घरी कोणी नसलं की माझं जेवणाचा खूप इश्यू होऊन जातो ना ग, म्हणून मग मी म्हटलं की राणीला घरीच थांबू द्या. मला पटतं इंद्राचं, म्हणजे काम महत्वाचं आहे, त्याची खाण्यापिण्याची गैरसोय होईल, तर राणीला थांबू दे इथं. आणि आपण चाललोय ना लग्नाला कोल्हापूरला, तेवढं पुरेसं आहे. मी सांगेन सहयोगीला, तुम्ही काळजी करू नका. काम महत्वाचं आहे, काम मागे आहे ना. हो हो तर इंद्रा हा तुला हवं तसं डेकोरेशन करून घेतो, छान डेकोरेशन कर. हो बाबा नक्की. आई आम्ही थांबलो तर चालेल ना? आबा मला वाटत नाही आईला आवडलंय आम्ही थांबतोय ते. तो नको काळजी करू तिची, ते समजावेन तिला. ओके येतो मी. आबा थँक्यू. जा रे, नको काळजी करू, मी आहे ना. हो. विक्रांत, तुला सगळं माहित होतं ना? हे काय चालू आहे माझ्या पाठीमागे? काकी मला कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. फॅक्टरीत इतकं काय महत्वाचं काम आहे रे जे इंद्रा इथेच थांबायचं म्हणतोय? नाही असं काय आहे की जे त्याच दिवशी करणं गरजेचं आहे? काय? मला काही माहिती नाही. म्हणजे मला खरंच काही माहित नाही. असं कसं माहित नाही रे? विक्रांत, तू फॅक्टरीमध्ये कशासाठी जातोस रे? कामासाठीच ना, का चकाट्या पिटायला जातोस? काहीच कसं माहित नसतं रे तुला? काकी हे बघा, इंदिरा मला खरंच काही सांगत नाही, रादर मला कळूच देत नाही.
काकी मला सांगा काय झालं इतकं, तुम्ही का चिडचिड करताय? इंदिरा कोल्हापूरला येत नाहीये. इंदिरा आणि राणी इथेच थांबायचं म्हणतायत. दोघं मिळून संक्रांत साजरी करणार आहेत. घर सजवायला घेतलंय त्यांनी. काय? मला नाही माहिती यातलं काहीच. तोच तर प्रॉब्लेम आहे, तुला काही माहीतच नाहीये. इंदिरा फॅक्टरीत काय करतो ह्यावर लक्ष ठेवायला तुला तिकडे ठेवलंय ना. ते काम तू नीट करत नाहीयेस. मुळात ना तू काही कामातच नाहीयेस असं मला वाटायला लागलं आता. काकी हे बघा, असं अजिबातच नाहीये. मला सांगा, त्यांच्यात परस्पर जर का काही ठरलं असेल तर ते मला कसं कळणार आहे? ठीक आहे, तुम्ही काही काळजी नका करू, मी इंद्राशी बोलतो. त्या दिवशी जी काही पेंडिंग कामं असतील ती आजच्या आज करून घेतो. जे तोंड चालवतोस ना त्यापेक्षा जरा डोकं चालव आणि जे बोलतोस ना ते करून दाखव. ते दोघंही घरात थांबता कामा नये, ते कोल्हापूरला यायलाच हवेत. आणि आता ही जबाबदारी मी तुझ्यावर देते. जर तुला हे जमलं नाही तर राणीला मी सगळं सांगून मोकळी होईल. नाही काकी, हे बघा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. डोंट वरी, मी बघतो ना काय करता येते का. बघू नकोस, लगेच करायला घे. आता मला कारण नाही, मला रिझल्ट हवाय. राणीला फोन करून तिच्याशी बोलून बघू का? म्हणजे अंदाज घेतो ना तिचा मूड कसा आहे. नाही, नको. प्रत्येक वेळी मीच का फोन करायचा तिला? ती पण तर करू शकते ना समोरून. एव्हरी टाइम मीच कॉल करतो. तिला कधी असं स्वतःहून फोन करा असं वाटतच नाही मला. नाही, नको इंद्रा, तू नको करू फोन. एक मिनिट, तिला तुझी आठवण येतच नसेल तर काय करशील? नाही, हे बघ, तुला तिची आठवण येते ना, मग तूच करून टाक ना फोन. सोड, एवढा विचार नको करू, करून टाक. हा सर, बोला. तू काय करतेस विचारायला केला होता फोन? मी ते करते काहीतरी काम. तुम्ही सांगा ना, का फोन केलात? तुम्हाला काय पाहिजे होतं का? नाही, तसं नाही. मग कशासाठी फोन केलात? अगं, म्हणजे हेच तुला विचारायचं होतं, तू काय करतेस. अच्छा, अहो काय नाही, ते तिळगुळ बनवत होते, लाडू करते. ओ हा, एक्झॅक्टली. मी ना त्या लाडूंची स्मेल खूप फील करतोय इथे बसल्या बसल्या. कदाचित मी म्हणूनच तुला कॉल केलाय. हो का? हो, मी तर लाडूंना खूप मिस करतोय. हा, लाडूंना कोण मिस करतो? हा, कोण मिस करतो म्हणजे मी तर करतो. आणि कदाचित तू लाडू बनवतेस म्हणून मी जरा जास्तच मिस करतोय वाटतं. सर, रत्नाई येत आहेत बरं का. त्यांना देऊ का मी फोन? त्या पण लाडू बनवायला मदत करतायत मला. ए नाही, वेडी आहेस का तुम्ही? तुझ्याशी बोलायला कॉल केलाय तुला. अहो असं काय करता, बोला ना त्यांच्याशी पण तुम्ही. हा, आता तुमचं झालंय ना, आणि तसंही विचारून मला की तू काय काम करतेस. तुम्ही ठेवा फोन. वा, म्हणजे एक्स्ट्रा काही बोलूच नाही शकत का आपण? सर, मी काम करते आता. रत्नाई आल्यात बरं का. तुम्ही बोलता का त्यांच्याशी? देऊ फोन? नाही, वेडी आहेस का तू? त्यांच्याकडे नको देऊस फोन, मला तुझ्याशी बोलायचं. काय ग राणी, नक्की लाडूच वळतीयस ना का प्रेमाच्या गप्पा चालल्यात? नाही तसं काहीच नाही, लाडूच वळत होते. बर, ठीक आहे. आणि हो, इंद्राला पण सांग, म्हणावं फॅक्टरीमध्ये फक्त कामच कर. हो हो. सर बघा, तुमच्यामुळे ना आता रत्नाई मला चिडवून गेल्यात आणि तुम्हाला पण चिडवत होत्या.
ठीक आहे ना, तर तू हसलीस ना, बस झालं मग. अहो मला ना खूप मजा येते जेव्हा तुम्हाला घरातलं कोणीतरी चिडवतं तेव्हा. तुमचं ना तोंड एकदम बघण्यालायक होतं. आता सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की मी रत्नाईंना फोन देते तेव्हा कसं गडबडला होतात तुम्ही. मी त्यांच्याकडे द्यायला पाहिजे होता ना फोन, भारी मजा आली असती. ऐक ना, हा ते जे घरगुती चिक्कीवाले लाडू बनवतेस ना, ते बनवशील प्लीज. मला ते खूप आवडतं. हो तोच बनवते. बरं आता ठेवा तुम्ही फोन, मी काम करते. हा ठेवा बघू फोन. का? मी का ठेवू फोन? तू ठेव. मी नाही ठेवणार, तुम्ही ठेवा. मी म्हंटल ना, तू ठेव फोन. अहो मी नाही ठेवू शकत. का? माझ्याशी काही बोलायचंय का अजून? अहो ते ते मी लाडू बनवते ना, माझे हात भरलेत. मी कसं ठेवणार फोन, तुम्ही ठेवा. ओके फाईन फाईन, मी ठेवतो. बाय. मैं कमी सर. येस कम इन. बोल ना, काही काम होतं? हां, मला विचारायचं होतं, कंपनीमध्ये काही महत्त्वाच्या मीटिंग्स लाईन आहेत का? नाही, सध्या तरी काही नाही. ओके. एकनाथ एक मिनिट, ते मला कळलं नाही, तू असं का विचारलंस मला? नाही, कोल्हापूरला याचा प्लॅन तू कॅन्सल केलास ना, मला वाटलं कंपनीत काही महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, मेजर काम आहे. आणि तुला कोणी सांगितलं की मी प्लॅन कॅन्सल केला असं? मालती का की त्यांनी सांगितलं फॅक्टरीमध्ये कामाचा लोड आहे म्हणून तू येत नाहीस. हे बघ, काही असेल तर मला सांग, आपण दोघं मिळून सॉर्ट करू. हो म्हणजे काम तर आहे, पण इट्स ओके, मी सॉर्ट करून घेईन ते. डोंट वरी. कम ऑन इंद्रा, तू का लढू घेतेस मला सांग ना, आपण दोघं मिळून सॉर्ट करू. काही महत्वाचं काम आहे का? हे बघ, तू मला सांगू शकतोस. ऍक्च्युली काम फॅक्टरीत नाही आहे, घरी आहे. घरी? हो. घरात काय काम आहे? काम याचंच म्हणजे माझं असं ठरलंय की मला तो दिवस पूर्ण वेळ राणीसोबत स्पेंड करायचा आहे. तिला काही गोष्टी सांगायच्या. राणी? हो. इंदिरा, जेवढं मला आठवतंय तेवढं तुला राणीचं वागणं पटायचं नाही, आणि ऑल ऑफ अ सडन तुला राणीसोबत वेळ घालवायचा आहे का? काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट आय एम हॅपी फॉर यू. आर यू इन लव्ह? आय डोंट नो, म्हणजे मला नाही माहित. इंदिरा, लुक एट यू, यू आर ब्लशिंग. मला सांग, नेमकं काय चाललंय? हे असं मला खरंच काही आयडिया नाहीये. माझं फक्त एवढं डिसाईड झालंय की मला राणीसोबत एक क्वालिटी टाइम स्पेंड करायचा. That's it. मालती काकीला जे नको होतं तेच झालंय. ठीक आहे, हा त्या राणीमध्ये गुंतून राहिला तर माझ्यासाठी चांगलंच आहे. हा जाईल राणीच्या ताब्यात आणि मग ही फॅक्टरी माझ्या ताब्यात. गुड इंद्रा, खूप छान प्लॅनिंग आहे. तुम्ही असाच एकमेकांसोबत वेळ घालवा. येऊ मी? I'll see you around. Yeah. Bye. सर अहो तुम्ही आपलं जाणं का कॅन्सल केलं? का? तुझी इच्छा होती का जायची? नाही नाही, तसं नाही. माझी इच्छा तर नव्हती, पण आबांची होती ना. पण माझ्या मनातली इच्छा वेगळी आहे राणी. माझ्या मनातलं सगळं शेअर करण्यासाठी माझ्याकडे हीच एक संधी आहे, आणि ती मी सोडू शकत नाही. काय कुठे हरवलात? कसला विचार करताय? नाही, काय नाही. हे बघ, जो प्लॅन कॅन्सल झालाय ना, त्याचा जास्त विचार करू नकोस, कारण उद्या माझ्याकडून तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हो,
मला तरी वाटतंय इंद्रा उद्या राणीला सरप्राईज द्यायच्या मूडमध्ये, कारण ही जी काही तयारी चालली आहे ना, ही संक्रांतीसाठी नाही तर ते दोघं मागे थांबणारे म्हणून आहे. काय? हो काकी, मला इंद्रा क्लिअरली बोलला की त्याला राणीसोबत वेळ घालवायचा आहे. बापरे, बघा आई, हो नाही म्हणता म्हणता त्यांचं नातं कुठपर्यंत आलंय बघा. पण त्यांचं हेच नातं माझ्या इंद्राला तळागाळात नेण्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. माझा इंद्रा त्या राणीमध्ये आणखीन हरवून गेला ना तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. ते काही नाही, विक्रांत आता आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाही. माझ्या डोक्यात तेच आहे काकी, आपण इथून जाण्याआधी राणीला इंद्राचं सत्य कळायलाच हवं. राणी, आता मलाच ते सत्य तुझ्यापासून अजिबात लपवायचं नाही. माझ्या मनात काय सुरू आहे ते तुला कळायला हवं. मी काय फील करतो ते तुला कळायला हवं. सर सर अहो काय, कुठे हरवलात? एकदम असे गप्प बसलायत. नाही, हा सॉरी सॉरी, तुला काही बोलायचंय का? हो सर, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. कशाबद्दल? सर, बुवा दारू प्यायला का गेले होते त्याचं खरं कारण काय आहे ना, ते मला तुम्हाला सांगायचंय. राणी, काही स्ट्रेस आहे का? नाही, कसला स्ट्रेस नाही. फॅक्टरी जॉईन करण्याच्या आधी तिथल्या कामाचं प्रेशर आलंय का? फॅक्टरीमध्ये कामाचं प्रेशर आहे हे एक निमित्त आहे काकी. इंद्राचा प्लॅन एक्झिक्यूट होण्याआधी आपला प्लॅन ऑन व्हायला हवा. हो, काहीही करून त्या राणीला आधी सत्य कळायला हवं. ते तुम्ही माझ्यावर सोडा काकी. माझ्या इंद्राची बुद्धी पण कुठे शेण खायला गेली ना मला कळत नाहीये. त्या राणीने काय जादू केले ना त्याच्यावर देवच जाणे. अजून एक महत्वाचं, काकी, उलट ते उद्या बोलणार आहेत हे आपल्याच पथ्यावर पडणार आहे. म्हणजे आपल्या पथ्यावर कसं पडेल? कारण ते दोघं उद्या वेळ घालून बोलणार नाही आहेत तर एकमेकांची भांडणार आहेत. आणि नाही उद्यापासून ते एकमेकांपासून वेगळे झाले ना तर विक्रांत नाव लावणार नाही. शाबास विक्रांत, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. फक्त तू जे बोलतोयस ना ते तसंच व्हायला हवं. घ्या सर, तुम्हाला आवडतो तसा चिक्कीचा तिळगुळ. वेट, आपण हा तिळगुळ वाटून खाऊया. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. खूपच छान झालाय हा, एकदम टेस्टी आहे. थँक्यू सर. मी आलेच. इतके दिवस जो विषय मी टाळत होतो तो आता माझ्या ओठांवर आलाय. उद्या मी तुला माझ्या मनातलं सांगणार आहे. इंद्रा, जेवढं खुश व्हायचं ना तेवढं खुश हो. पण उद्या सणाच्या दिवशी तुमच्या नात्यावर अशी संक्रांत येईल ती तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.